शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट मनी कंट्रोल ॲपद्वारे बनावट स्टेटमेंट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवलीतील डॉक्टर सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या पत्नी शुभांगी तायशेटे यांची 32,94,934 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी विवेक विजय पार्टे, वेदिका वैभव पार्टे दोन्ही राहणार शिरोडा नाका सावंतवाडी व प्रथमेश श्रीकांत राणे इंसुली सावंतवाडी यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी डॉक्टर सूर्यकांत तायशेटे यांच्याकडून फिर्याद देण्यात आली आहे। डॉक्टर तायशेटे यांच्या दाखल फिर्यादीनुसार हा प्रकार कणकवलीतील आबू तायशेटे हॉस्पिटल येथे घडलाय। संशयित तिन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी यांना तुम्हाला शेअर्सचा जास्त फायदा मिळवून देतो असे सांगितले। तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत त्यांना मनी कंट्रोल ॲप डाउनलोड करून दिला। तसेच बनावट स्टेटमेंट देखील दिले। या बदल्यात फिर्यादी यांच्याकडून संशयित यांनी चेकद्वारे पैसे घेतले, मात्र कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी करून दिले नाहीत। यामध्ये सूर्यकांत तायशेटे व त्यांची पत्नी हिच्याकडून एकूण 32,94,934 एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे। प्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून काही जणांची अशा प्रकारे या ॲपद्वारे फसवणूक झाल्याची चर्चा आहे। यामध्ये कणकवली व कुडाळ मधील नावे चर्चित आहेत।